साखर झोपेमध्ये होतो तेच घरच्यांनी आवाज दिला आणि उठवलं आणि सांगितलं की भाऊ घरावरच्या टाकीचं पाणी संपलं आहे, जा विहिरीवरती आणि मोटर चालू कर. मग काय गेलो सकाळीच विहिरीवरती आणि स्टार्टरचं बटन चालू केलं. मोटर चालू झाल्यावरती म्हटलं सायपनचा वाक फिरवला आहे की नाही एकदा बघून घेतो, नाही तर जायचं सकाळी सकाळी सायपन फुटून. एकदाचं घरावरच्या टाकीमध्ये पाणी पडायला सुरुवात झाली. मला वाटलं की माझं काम संपलंय आता, परंतु अजिबात नाही. घरच्यांनी परत सांगितलं की भाऊ घरापुढे जो खाण्यासाठी आपण भाजीपाला केला आहे त्याला पाणी देण्याची आवश्यकता वाटत आहे, एकदा बघून घे. मी चक्कर मारला आणि लक्षात आलं की खरंच पाणी द्यावं लागेल. हे बघत असतानाच माझं लक्ष गाडीकडे गेलं आणि बघतो तर काय, गाडी जणू माझ्याकडे बघून म्हणत होती की मालक एकदा तरी पाणी मारावं मला. आणि जवळ जाऊन बघितलं तर खरंच तिची परिस्थिती अशी झाली होती की बोट जरी ओढलं तरी चित्र उठत होतं. तेवढ्यात लक्षात आलं की 2 दिवसापासून घरचे मला हे खड्डं बुजवण्यासाठी सांगत आहेत, परंतु माझ्याच्याने काही ते एक काम पूर्ण होत नव्हतं. म्हणून म्हटलं बाकी सर्व काम पेंडिंगला राहू द्या, अगोदर हे खड्डे बुजवून घेतो. आणि मग काय मारला असेल आपल्या महिंद्रा 575ला आणि चालू करून थेट निघालो ते खड्डं बुजवण्यासाठी. मग लगेच ट्रॅक्टरला रिवर्स केनी जोडली आणि संपूर्ण खड्डं बुजवून टाकलं. शूटिंग काढण्यासाठी दुसरं कोणी नसल्याने शूटिंग काय करता आली नाही. मला वाटलं होतं की माझं काम बघून घरचे आता मला शाबासकी देतील, परंतु जेव्हा घरच्यांनी हे बघितलं तेव्हा तर ते मला बोलले की भाऊ तू तर अजून चिखल करून ठेवला. मी म्हटलं अरे देवा, जे काम करायला जातो ते आपल्याकडून चुकतंच कसं काय माहिती. म्हटलं आता हा आलेला ताण आपल्याला कुठंतरी काढावंच लागेल. मग काय घेतली कैची आणि बसलो झाडांच्या फांद्या कापत. हे बारकं झाड पण म्हणत असं की भाऊ तुझ्यावर आलेला ताण आमच्यावर कशाला काढतोय. आणि याची जशी अवस्था झाली तशीच याची पण झाली बरं का. एकीकडे हे चालू असताना घरच्याने मला आवाज दिला आणि माझ्या गाडीचं मोडलेलं मडगाडगं मला दाखवून विचारलं की भाऊ कधी पडलास. परंतु मी तर काय कधी पडलो नव्हतो आणि हे कधी मोडलं खरंच मलाही माहिती नव्हतं की मग दुसरं कुणी मोडलं हे बघावं लागेल. आता म्हटलं आता काय आपल्याकडे पर्याय नाही, आता फक्त आपल्याला ही सायकलच वाचू शकते. आता सायकल उचलतो आणि शेतामध्ये कामाला जातो, नाही तर घरचे आज खरंच मार देतील. उद्या पुन्हा भेटण्यासाठी तुम्ही फॉलो करून जा. बाय.